धर्मशास्त्रातील हळदीचे महत्त्व. आपल्या हिंदू सनातन धर्मात हळदीला खूप शुभ व पवित्र मानले जाते. प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा उपयोग केला जातो. भगवान गणेश व भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे. प्राचीन काळापासून लोक हळदीचा तिलक माथ्यावर लावत आले आहे. शास्त्रीय मान्यतेच्या अनुसार हळदीचा तिलक लावल्याने व्यक्तीच्या पापांचा नाश होतो व बिघडते कार्य सुद्धा सुरळीत व्हायला सुरुवात होते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी हळदीचा तिलक लावावा, त्यामुळे ते कार्य सफल होते. खासकर आपण जाणतोच की लग्न कार्याची सुरुवात ही हळदीचा तिलक लावूनच केली जाते. वधू व वरास हळदीचे उपटन तयार करून लावले जाते. हळदीचा तिलक लावण्याचे फायदे. शास्त्रीय मान्यतेनुसार हळदीचा तिलक लावल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते, तसेच धनलाभाची स्थिती निर्माण होते. त्याचप्रमाणे घरातील पूजा तसेच मंगल कार्याच्या वेळी हळदीचा तिलक लावल्याने व्यक्तीला तिच्या सर्व कार्यात यश मिळते. ज्योतिषशास्त्राच्या अनुसार हळदीचा तिलक गळ्यावर लावल्याने नकारात्मक प्रभाव दूर होऊन व्यक्तीच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होते. गळा व माथा या दोन्ही ठिकाणी हळदीचा तिलक लावल्याने व्यक्तीचे रोग दूर होतात, तसेच श्री हरी व श्री गणेश यांची कृपा प्राप्त होते. कोणत्याही प्रकारच्या संकटांचा सामना करत असाल तर माथ्यावर हळदीचा तिलक जरूर लावावा, त्यामुळे संकटांपासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते. तसेच माथ्यावर व गळ्यावर तिलक लावल्याने चेहऱ्याची चमक वाढते, डोके शांत राहते व तणावापासून मुक्ती मिळते. व्हिडिओ आपणास माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या विघ्नहर्ता क्रिएशन या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा व शेजारचे बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.